आतमध्ये सुरू होते. एका बाजूने वाळीण डोंगरगाव त्यांच्या विरोधामध्ये काशिक. या दोन संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांचा सामना आहे. त्यातलं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज रवी लायगुडे. हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. चला मित्रांनो, सामना चालू करून घ्या. वेळेचं बंधन तुम्हाला असणार आहे. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूने तानाजी तिडके तर दुसऱ्या बाजूने रोहित गोंते. या आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच हिट. पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. रोहित गोंते पहिल्याच बॉलवरती खेळतोय चौकार. संघाचा संघनायक डोंगरगाव वाळेन संघाचा संघनायक या ठिकाणी संपर्क करा. कॅप्टन, जे काही टी शर्ट आपण दिलेले तेच टी शर्ट घालून खेळाडू मैदानावरती खेळतील. चार धाव्यांच्या पद्धतीने आपण पाहिलं तिथे रिव्हर्स स्विच आलेला चौकार. त्याने मात्र संघाचं खातं ओपन झालंय. यावेळी स्वतः शपल होऊन जागा बनवत यावेळी स्ट्रोक खेळायचा होता तिथे, परंतु पाठवरती मात्र रोहित गोंतेचा हा चेंडू येत नाहीये. जागा बनवायची होती त्याला, आक्रमक पवित्र धारण करायचा आहे. सकाळच्या सत्रापासून बराचसा संघर्ष संघाने केलाय. एका सामन्यामध्ये पराभूत देखील झाली, एका सामन्यामध्ये विजय मिळवला, विजय देखील पाहिलाय, पराभव देखील या संघाने पाहिलाय. आणि नक्कीच इथून पुढे प्रवास सोपा करण्यासाठी रोहित मात्र पहिल्या चेंडूपासून आक्रमणाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न होता तिथे, परंतु पुन्हा बॅटवरती चेंडू येत आहे. यावेळेस मात्र रवीनं टप्पा थोडासा मागे ठेवलाय. यावेळेस मात्र कष्ट घेण्यासाठी भाग पाडलं तिथे फलंदाजाला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे मैदानाच्या आतमध्ये होऊ शकलेला नाहीये. हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. आज देखील 6 संघ मैदानावरती लढले. 6 संघांमध्ये मात्र लीग फॉर्मॅट मध्ये पहिले 6 सामने पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र प्री क्वार्टर फायनल क्रमांक 1 ची लढत आपण पाहिली. आता दुसरी लढत जे मैदानाच्या आतमध्ये नॉकआउटच्या सामन्याची आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो पुढे जाईल, परंतु जो संघ पराभूत होईल त्या संघाचा प्रवास इथे संपणार आहे. खुलबा टप्प्याचा होता चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षकांना कोणत्याही तिथे चान्स दिला नाही आणि चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चार धाव्यांच्या मदतीने संघाचे स्कोर कार्ड वाढेल. संघाचं धावफलक मात्र पुढे जाते. आता धावफलकावरती 8 धावा ज्या 2 चौकारांच्या साह्याने मात्र आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. पहिल्या षटकाचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा गोलंदाज तयार. यावेळी शपल झाले आणि यावेळी सफल देखील होतील. रोहित गोंतेच्या बॅट मधून चेंडू करतोय हवाई सफर. हा येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये षटकार. चौकारा पाठोपाठ येतोय तो षटकार आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये आता पुढे जाऊन पोहोचेल. संघाचे धावफलकाने मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. डबल डिजिट मध्ये संघाचे धावफलक पाहायला मिळेल. तिथे 14 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. रवी लायगुडे हा गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतोय. पावरप्लेचं पहिलं षटक, डावातील पहिलं षटक. पुन्हा एकदा बिग हिट. यावेळी स्क्वेअर लेग मध्ये आसमानी टोला आकाशाला गवस निघालत. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे.
बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. पहिलं षटक संपेल आणि पहिल्या षटकामध्ये रवी लायगुडे बराचसा मागणा ठरलाय. तब्बल 20 धावा ज्या पहिल्या षटकामध्ये कुठून काढल्यात. 20 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. तिथे कोणत्याही प्रकारे विकेट आलेली नाहीये. लाला सर त्यांचे संपर्क करा. वीस धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. कोणत्या प्रकारे विकेट पहिल्या षटकामध्ये आली नाही. त्यानंतर आपण पाहतो तर विकेटच्या शोधात षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 मध्ये रवी मांडेकर हा गोलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल होताना पाहायला मिळेल. यापूर्वी रवीने एक सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा किताब पटकावलाय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. संघातले प्रमुख अष्टपैलू खेळाडू म्हणून रवी मांडेकरची सातत्याने भूमिका पाहायला मिळाली आहे. आता पाहायचं या नॉकआउटच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे तो कामगिरी ते करू शकेल. षटक क्रमांक 2 मध्ये आलाय तो. पहिल्या षटकामध्ये प्रचंड मोठं आक्रमण झालं आणि त्यात आक्रमक कुठेतरी थांबवण्यासाठी आक्रमणाला कुठेतरी आळा घालण्यासाठी रवीचा पाव त्या ठिकाणी पर्याय वापरला जातोय. चला थोडे काही करा. 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे विसरून चालणार नाही. आतापर्यंत पहिलं षटक झालंय आणि त्यामध्ये तुम्ही 7 मिनिटं खर्च केलेली आहेत. यावेळेस पहिलाच बॉल वरती स्वागत. पहिला चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. पहिला बॉल होता रवी मांडेकरचा आणि पहिल्याच बॉलवरती तानाजी तिडकेने मात्र वैयक्तिक खातं उघडलं आणि दमदार स्वागत मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये झालंय. स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावफलक वाढेल. धावफलकावरती 6 धाब्यांच्या मदतीने आकार येतोय धावफलकाला. 26 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र आखुटापाचा चेंडू ताडपा पाटणे विषेपमध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिथे एका टप्प्यावरती. चेंडूला फील्ड केलं. चांगलं क्षेत्ररक्षण. बरंच अंतर कापलं क्षेत्ररक्षकाने. बराचसा दूरचा प्रवास केला. त्यानंतर मात्र चेंडूला तिथे कलेक्ट केलं. फेकी केली. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल धाव जी मात्र मैदानाच्या आतमध्ये पळवून कंप्लीट झाली. त्यावेळेचा हा चेंडू हलक्या तरी ढकलून दिलाय. मिडॉपचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे चेंडूला मात्र फील्ड केलं. यावेळेस मात्र एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. स्पर्धेच्या मैदानात तिथे मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतं ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभी राहत असं ज्यांच्या माध्यमातून मानाचे चषक सौजन्य केलं गेलं. भोर राजगड मुळशीचे युवा नेते सन्मान्य राहुल दादा जाधव यांचं प्रामुख्याने शुभागमन झालंय. भाऊंचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. भाऊंच्या सौजन्याने मात्र या स्पर्धेसाठी मानाचे चषक लाभलेत. भाऊंचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत. तर मला पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. सुंदर क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पॉवर प्लेच्या खेळामध्ये आघाडीची जोडी मात्र कामगिरी करते. ही मात्र चांगली बाब राहिली एकाशिक संघासाठी. वरतं विकेट पुन्हा एकदा. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका खेळलाय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या पाठमोरी आणि चेंडू मात्र तिथे पोहोचतोय. डीप कव्हर मध्ये सीमारेषा पार. मिळताय धावा 4. येतोय चौकार. या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान्य सोमनाथ भाऊ जाधव त्याचप्रमाणे संपत भाऊ जाधव या तिथे मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होते. त्याचप्रमाणे प्रतापदादा शितोळे प्रसाददादा पवळे याही मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होतंय. त्याचप्रमाणे रोहिदास भाऊ शेडगे याही मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होतंय. मान्यवरांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. चौतीस धावा धावफलकावरती. खोलवा टप्प्याचा होता चेंडू खोदून काढलाय. शॉट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक होता तिथे किरण, परंतु चेंडू तिथे थांबला नाही. त्याला बॅकअपला आपण पाहतोय रोशन आहे. त्यामुळे आपण पाहतोय तिथे चेंडू स्टॉप झालाय. शेवटच्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये 2 धावा घेतल्या जातील. 2 धावींच्या पद्धतीने षटकाची सांगता होईल. पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर काशिक संघाच्या स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या. त्या 36 धावा धावफलकावरती स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या.
कोणत्याही प्रकारे विकेट मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये गमावली नाही. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये म्हणावी लागेल, कारण आजच्या सकाळच्या सत्रापासून संघाने बराचसा संघर्ष केलाय. बरेचसे खरंतर प्रवास केलेत, बरेचसे उतार चढाव पाहिलेत आणि ते उतार चढाव पाहिल्यानंतर मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये एक सावधरित्याने सुरुवात केली. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूवरती मात्र आक्रमण केलं आणि पॉवर प्लेच्या 12 चेंडूमध्ये 36 धावा धावफलकावरती नोंदवल्या. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील पहिल्या इनिंगच्या 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पॉवर प्लेचं बंधन आता हटलं गेलंय. पाहायचा आता घेतलेला निर्णय दुसऱ्या बाजूने वाळेन डोंगरगाव संघ कशा प्रकारे योग्य ठरवतील. एका बाजूने आपण पाहतोय घेतलेला निर्णय योग्य ठरवण्यासाठी नक्कीच चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय, परंतु दुसऱ्या बाजूने एक वाळेन डोंगरगाव हा संघ देखील काही कच्च्या गरूचा चलन नाही. या संघाकडे देखील तगडे गोलंदाज आहेत, जे मात्र मोठमोठ्या फलंदाज अगदी एका जागेवरती उभे करून ठेवतात. असे गोलंदाज आहेत, परंतु त्या गोलंदाजाचा योग्य वापर करतात आता संघाच्या संघनायकाला फार गरजेचं आहे. आतापर्यंत पहिल्या 2 षटकामध्ये यश मिळालं नाही, कोणत्या प्रकारे विकेट आली नाही, धावा मात्र नोंदवल्या गेल्या. आता इथे विकेटच्या शोधात पाहायचं कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाणार, विकेट कोणता गोलंदाज इथे मात्र मिळून देईल, कोणता गोलंदाज मात्र इथे 2 फलंदाजांपैकी मात्र फलंदाजाला एखाद्या फलंदाजाला माघारी पाठवावे लागले या षटकामध्ये. आणि इथे धावफलकावरती जर कंट्रोल आणायचा असेल तर मात्र विकेट फार महत्वाची असणार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा आता पाहायला मिळेल रोहित लाखवडे हा गोलंदाज आपण पाहतोय. तो ऑन स्ट्राईक पहिला चेंडू फेस करण्यासाठी रोहित गोंते मैदानाच्या आतमध्ये तयार झालाय. रोहित विरुद्धामध्ये रोहित ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार. रिव्हर्स पुलचा पुन्हा एकदा प्रयत्न होता तिथे काहीशे विचारणा तिथे रोहितच्या माध्यमातून खेळली जाते, परंतु पंचाने कळवलं तिथे बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तो पहिला चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय तो डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असं अंतर्गत आपण पाहतोय ही मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. आजचा साखळी फेरीतील अखेरचा दिवस, उद्या मात्र मेगा फायनलचे सामने पाहायला मिळतील. मेगा फायनलचा दिवस उद्याचा अंतिम असणार आहे. यावेळेचा हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उजव्या इष्टीच्या वारसा बाहेर होता, तिथे मात्र वाईट बॉल घोषित केला जातोय. अतिरिक्त अभ्यंतर धाव तिथे मात्र खर्च होईल. अतिरिक्त अभ्यंतर धावेने स्कोर कार्ड मात्र एका पावलाने पुढे जात आहे. धावफलकावरती 37 धावा जे आतापर्यंत स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. पुन्हा गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, तिथे फलंदाजाने बरीचशी हालचाल केली होती, त्यामुळे नक्कीच दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे जास्त दिशा भरकटली आणि नक्कीच पंचांनी पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलंय. पुन्हा एकदा तिथे इशारा येतो हा चेंडू खराब आहे, वाईट आहे. अतिरिक्त अभ्यंतर धाव तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये खर्च होते. अतिरिक्त अभ्यंतर धावेंवरती नियंत्रण आणावं लागेल, कारण सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलंय अतिरिक्त अभ्यंतर धावा संघासाठी नक्कीच धोकीधोकी ठरल्यात. यावेळेस मात्र मिड विकेट मध्ये परफेक्ट मिड या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य निलेश भाऊ पायगुडे या तिथे मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होते. मान्यवरांच्या मनापासून हार्दिक स्वागत, ज्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी मंडप सौजन्य लाभलंय. सन्मान्य निलेश भाऊ निलेश पायगुडे यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. भाऊला विनंती आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. क्षेत्ररक्षकांना विनंती आपण या मैदानाच्या आतमध्ये जुना चेंडू दिलेला आहे. धर्माचा चेंडू आपण पाहतो, तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट येताना पाहायला मिळतो. रोहित गोंतेवरती संघाची फार मोठी जबाबदारी आहे. सकाळच्या सत्रापासून रोहित गोंते बराचसा शांत पाहायला मिळाला, जास्त काही मोठ्या इनिंग तो साकारू शकला नाही, परंतु या सामन्यामध्ये तो ध्येय घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला. त्या ध्येयाच्या दिशेने तो मार्गस्थ झालाय.
त्याला संघाला विजयाच्या वाटेवरती नेऊन ठेवायचं, त्या विजयाच्या वाटेवरती तो संघाला वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस पावलांचा वापर केला, खेळपट्टीवरती आक्रमक स्ट्रोक खेळायचा होता. दुसऱ्या बाजूने जागा सोडली, तिथे धावबाची संधी असेल तिथे, परंतु संधीचं सोनं होत नाहीये. चुकी झाली तिथे, मोठी मात्र विकेट घेण्याची संधी होती. बराच वेळ होता तिथे रोहित लाखवडेकडे, परंतु चेंडू हातामध्ये आला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये रोहित गोंते नक्कीच सुखरूपत्या घरट्यामध्ये पोहोचेल. धाव घ्यायची नव्हती, परंतु दुसऱ्या बाजूने तानाजीने जागा सोडली होती. अगदी स्ट्राईक एंडच्या दिशेने पोहोचला होता तो. नंतर आपण पाहिलं तिथे रोहितला बराचसा वेळ घेतला पोहोचण्यासाठी, परंतु चेंडूमध्ये हातामध्ये आला नाही. त्यामुळे आपण पाहतोय फलंदाज जे सुखरूप असेल, एक सिंगल जे आपण बाईच्या स्वरूपामध्ये पाहणार आहे. त्यावेळेस हा चेंडू पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उजव्या स्टंपच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न, वाईट लाईन धरून मात्र आपण पाहतो चेंडू टाकण्याचा प्रयत्न मध्ये पुन्हा अतिरिक्त धाव खर्च केली, अतिरिक्त अवंतर धाब्याने पुन्हा 10 स्कोर कार्ड वाढतं. हे षटक मात्र आपण पाहतोय बरंचसं लांबताना पाहायला मिळतं. बरेचसे वाईट बॉल पाहायला मिळालेत, षटकार देखील आला, त्यानंतर डॉट बॉल देखील आले, परंतु अतिरिक्त धाव्यांची संख्या देखील या षटकामध्ये बरीचशी वाढली गेलेली आहे. यावेळेस देखील वेगाने बॅट फिरवली, स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न राहिला तिथे तानाजीचा, त्याला आक्रमण करण्याचा प्रयत्न तो करतोय, परंतु तितकंसं यश त्याला मिळत नाहीये. बॅटवरती मात्र त्याच्या चेंडू येत नाहीये. पुन्हा त्या डॉट बॉलला तो सामोरं जातोय, पुन्हा त्या निर्धाव चेंडू मात्र त्याच्या खात्यामध्ये नोंदवला जाईल. 46 धावा आतापर्यंत धावफलकावरती स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक 3. यावेळेस मात्र इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय, चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी संपेल. 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि 18 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर काशिक क्रिकेट क्लब काशिक संघाच्या स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 50 धावा, 50 धाव्यांची पार्टनरशिप. पन्नास धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 50 धाव्यांची पार्टनरशिप पाहायला मिळते. मोठी इनिंग साकारण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटरने मात्र इथे दंड ठोपाटलेत. आता दोन्ही बाजूने आग लागले, दोन्ही बाजूने मात्र आक्रमण झालंय. आता या आक्रमणाला थांबवण्यासाठी कोणता गोलंदाज धाडस करेल, कोणता गोलंदाज मात्र इथे या दोन आक्रमक बॅटर पुढे मात्र धाडसाने उभा राहील हे पाहणं महत्वाचं असणार आहे. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती रवी मांडेकर पुन्हा दाखल झालाय. ओव्हर द विकेट, पहिला बॉलवरती वेग दाखवला, परंतु नियंत्रण तिथे राहिलं नाही. हा वेग दाखवत असताना टाविस्टीच्या बाहेर गेलाय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू टाकत असताना रवी मात्र दिशा भरकटलाय. अतिरिक्त अवांतर धाव खर्च होईल आणि अतिरिक्त अवांतर धावेच्या मदतीने संघाचं स्कोर कार्ड वाढेल, संघाचं धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 52 धावा. एक्कावन्न धावा ज्या संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट पाहायला मिळेल. त्याच दिशेने चेंडू पुन्हा एकदा दिशा भरकटली, पुन्हा एकदा अतिरिक्त अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये खर्च होईल. उंच पुरा तगडा ताकदवर असणारा गोलंदाज आपण पाहतोय रवी मांडेकर. आपल्या उंचीचा इथे फायदा करण्याचा प्रयत्न करतोय, वेग दाखवतोय, तिथे खांद्याचा चांगला वापर करतोय, परंतु दिशेवरती कंट्रोल राहत नाहीये. दिशा मात्र भरकटली जाते आणि बरेचसे अतिरिक्त अवांतर धावा तिथे मात्र खर्च होत आहेत. यावेळेस मात्र फटका फसलाय. यष्टी रक्षक येतोय डाऊन दी बॉल आणि तिथे मात्र झेल मैदानाच्या आतमध्ये निसटला. पुन्हा एकदा चुकी झाली तिथे, पुन्हा एकदा जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलंय. ज्या ठिकाणी मात्र एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा मिळाल्या. तिथे मात्र आपण पाहतोय एक छोटीशी चुकी आणि एका मोठ्या फलंदाजाला मात्र जीवनदान. जीवनदान किती घातक असतात हे आपण या स्पर्धेमध्ये पाहिलंय, आज देखील पाहिलंय. रोहित गोंतेला विसरून चालणार नाही. पहिल्या सामन्यामध्ये आपण विरोधी संघातील फलंदाजाला जीवनदान दिल्यानंतर आपल्याला पहिला पराभव पाहावा लागला होता.
आता इथे आपण पाहतोय रोहितला मात्र जीवनदान दिल्यानंतर आता त्या जीवनदानाचा कशा प्रकारे तो फायदा मैदानाच्या आतमध्ये घेऊ शकेल. रोहितला माहिती जीवनदान मिळाल्यानंतर कशा प्रकारे मात्र फलंदाज आक्रमक होतात. तेच आक्रमक पवित्र आता इथे रोहित कोणते धारण करू शकेल का. लेगबायच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मिळेल. स्कोरकार्ड वाढलंय. स्कोरकार्ड वरती 55 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. 64 षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ रवी मांडेकर आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क वरती. आतापर्यंत 1.2 षटक रवीने हाताळले त्यामध्ये 20 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. चला स्पीड अप करा मित्रांनो, जास्त वेळ तुम्ही घेताय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शरीराच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. जणू काय रवी आपण पाहिलं तर शरीराच्या दिशेने फक्त चेंडू टाकायचे हे ठरवून आलाय. प्रत्येक चेंडू आपण पाहतो तिथे शरीराच्या दिशेने फेकण्याचा त्याचा प्रयत्न. परंतु अतिरिक्त धावा देखील खर्च होतात, यावरती देखील भर द्यावी लागेल, यावरती लक्ष द्यावं लागेल. कारण याच अतिरिक्त अवंत धावा जे मात्र आपल्याला येणाऱ्या पुढील डावामध्ये नक्कीच डोकेदुखी ठरू शकतात. स्कोरकार्ड वरती अब तक 56 धावा आतापर्यंत धावपलकावरती. यावेळेस पुढे सर सबस्ट्रो खेळला. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येतो, चेंडूच्या खाली टिपलाय जाईल. पहिला धक्का, पहिला फलंदाज जाईल माघारी. तानाजी तिडके होते बाद. थँक्यू. अतिथी मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5वा क्रमांक अर्थात 22,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या सौजन्याने या स्पर्धेसाठी लाभलं. माझे उपसरपंच सन्मान्य दत्तभाऊ गाढवे यांचं प्रामुख्याने या ठिकाणी शुभागमन झाले. अतिथी मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. 56 धावा धावपलकावरती पहिली विकेट आली. पहिला फलंदाज मात्र तानाजी तिथे बाद झाला. आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हर्षद नवीन फलंदाज जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. वाईट बॉल. पुन्हा एकदा पुढे सर स्ट्रोक खेळायचा होता, पावलांचा वापर केला परंतु तिथे एष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. फर्निचरची तोडफोड झाली, एष्ट्या तिथे मात्र तोडल्यात. फलंदाज तिथे बाद होईल. धक्का क्रमांक दुसरा. धावपलकावरती धावा आहेत 58 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 2 फलंदाज मात्र इथे बाद होताना पाहायला मिळाले. रवीने मात्र इथे व्हाईट बॉल जरूर टाकले, अतिरिक्त अवांतर धावा जरूर खर्च केल्यात परंतु 2 फलंदाजला तंबूचा आसरा देखील त्याने दाखवलाय. 58 धावा धावपलकावरती. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अजून 2 चेंडू रवीचे बाकी आहेत. सुंदर कमबॅक, सुंदर मात्र तिथे प्रयत्न रवीने केले आणि त्या प्रयत्नाला यश मिळालंय. 2 फलंदाज माघारी. यावेळेचा चेंडू देखील चांगला पाहायला मिळाला. अगदी बुंदात टाकलं होतं चेंडू. मिड विकेट मध्ये रोशन आहे तिथे शरीराच्या पद्धतीने पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूचा वेग कमी केला, त्यानंतर मात्र चेंडूची फेकी तिथे केली जाईल. तोपर्यंत एक धाव, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावपलकावरती 59 धावा. करो या मरोची लढत, 12 किंवा मरा. जो संघ जिंकेल तो या पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतो, परंतु जो संघ पराभूत होईल त्या संघाचा प्रवास इथेच संपला जाईल. संघाने पाहिलेलं स्वप्न इथेच मोडलं जाणार आहे. फुल टॉस होता स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक वाह, कॅच ऑफ द मॅच. एका हाताने मात्र अप्रतिम झेल. नाईस कट, मोठी विकेट. रोहित गोंते बाद.
रोहित गोंतेची विकेट आली तिथे. फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या मैदानात सन्मान्य सुग्रीव कदम यांचं या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होतंय. त्यांचं मनापासून आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे दीपक दादा विनवर यांचं देखील या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होते. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. चार षटकांचा खेळ झालाय. स्कोरकार्ड वरती 59 धावाच्या धप्पलकावरती नोंदवल्या गेल्या. कैलास साठे आलाय. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन कैलास साठेला आपण पाहतोय. इष्टांच्या मागे इष्टरक्षक मात्र चेंडू तिथे स्टॉप करू शकला नाही. त्यानंतर मात्र आपण पाहतोय एका सिंगलचा प्रयत्न झाला. बाईच्या स्वरूपामध्ये मात्र धाव धप्पलकावरती नोंदवली जाईल. षटक क्रमांक आपण 4 पाहिलं. चौथ्या षटकामध्ये मात्र तिथे एका पाठोपाठ आलेल्या विकेट. 3 फलंदाज मात्र एका षटकामध्ये बाद झाले. एखाद्या तुटलेल्या मुद्द्याच्या माळेप्रमाणे मात्र इथे एका पाठोपाठ विकेट येत गेल्या. 3 फलंदाजांना मात्र तंबूचा आसरा दाखवला तिथे रवीने. आणि आता शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 60 धावा धप्पलकावरती आहेत. यावेळेस फुल टॉस होता. फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आला तिथे चेंडूच्या खाली टिपलाय जाईल. विकेट आली. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश टेमगिरे बाद. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मंगेश जाधव. हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. धावपलकाला मात्र ब्रेक लावला तिथे. धावपलकाला मात्र कात्री लावली. धावपलकाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केलाय तिथे. रवीची मात्र सुंदर गोलंदाजी. त्याच पावलावरती पावलं टाकत आलाय कैलास. यावेळेस देखील आपण पाहतोय बॅटवरती चेंडू मिडल झाला नाही. क्षेत्ररक्षकाला मात्र तिथे गुंगाला दिला. चेंडूने मागे निघून गेला. बॅकअपचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत मात्र एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी मात्र यावेळेस नकार कळवला. माघारी पाठवले तुकारामने तिथे मंगेशला. एक सिंगल जे आपण पाहतोय. एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावपलक पुढे जाईल. स्कोरकार्डवरती 61 धावा ज्या मात्र धावपलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेला स्ट्रोक खेळून काढलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. डेंजर एंडला तुकाराम आणि पंचांचा बोट तिथे आकाशाकडे जाईल. फलंदाज मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये बाद. सुरेश सुरेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शुभम दहीभाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिलाच बॉल. आक्रमणाचा प्रयत्न होता. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र तिथे झेल टिपण्यासाठी प्रयत्न करत नाहीये. फक्त चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला तिथे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड वाढेल. धावपलकावरती 63 धावा स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेल्यात. पहिल्या इनिंगचा आता शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. पहिल्याचं देखील कौतुक असेल. शेवटच्या षटकामध्ये आले. शेवटच्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या. 2 विकेट या षटकामध्ये येताना पाहायला मिळत. हा चेंडू डीप कव्हर मध्ये अडवला जाईल. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. दुसरी धाव कंप्लीट होईल. तिसऱ्या धावेसाठी मात्र यावेळेस संधी दिली नाही. 2 धावा तिथे आपण पाहतोय. पहिल्या डावाचा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल. प्रथमतः बॅटिंग करत असताना काशिक संघाने बनवल्या 65 धावा जिंकण्यासाठी 66 धाव्यांचं टार्गेट. चला काशिक टीम एका लाईन मध्ये एका ओळीमध्ये आपण देखील मैदानाच्या आतमध्ये या. 2 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असेल. हा सामना संपल्यानंतर आपण उद्याचे लॉट्स या ठिकाणी संपन्न करणार आहे. उद्याचे 5 संघ कशा पद्धतीने खेळतील हे मात्र
लॉर्ड्सच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दर्शवणार आहे. लॉर्ड्स यानंतर मात्र हा सामना संपल्यानंतर केले जातील. सुरेश दुसऱ्या डावामध्ये आता आपण जातोय दुसऱ्या इनिंगचा खेळ जो आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. आघाडीचे दोन फलंदाज दाखल झालेत. गोलंदाज देखील आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्फत संघाचा संघनायक आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षकांना त्यांची जागा देतोय. क्षेत्ररक्षण मात्र जे सजवलं जातंय. दुसऱ्या इनिंगचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 1 मध्ये रोहित गोंते संघाचा असणारा हुकमाचा एक्का जो आता डावाची सुरुवात करेल. तर दुसऱ्या बाजूने आघाडीचे दोन फलंदाज दाखल झालेत. एका बाजूने रोशन तर दुसऱ्या बाजूने मयूर लायगुडे आणि रोशन जोरी हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 66 धाब्यांचं आव्हान, 66 धाब्यांचं टार्गेट आहे. 65 बनवल्या गेल्या 66 धाब्यांचं टार्गेट. पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती चौकाराने गोडी धोडीला मात्र संघाच्या धाव फलकाचा श्री गणेशा झालाय. 4 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 4 धावे मात्र संघाचं अकाउंट ओपन झालं. रोशनच्या बॅटमध्ये आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती जबरदस्त तडाखा, जबरदस्त प्रत्युत्तर दिलं तिथे पहिल्या डावाच्या. पुन्हा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू शपल झाले. क्रिसच्या वेळेस वापर केलाय. बरीचशी हालचाल केली फटका खेळण्यासाठी आणि फटका खेळून काढला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक लागोपाठचा लगातारचा दुसरा चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. तर रोशन जोरी या पूर्वेच्या सामन्यात देखील चांगली फटकेबाजी याने केली होती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा.
यावेळेस मात्र रोहित गोंते देखील सांगतोय अब्बे देखील काही कच्च्या गुरुचे चेले नाही. 2 चौकार जरूर आले परंतु त्यानंतर परफेक्ट यॉर्कर आणि या चेंडू पुढे मात्र प्रत्युत्तर देऊ शकलेला नाहीये रोशन. या चेंडूवरती मात्र एका चाक्यावरती उभा थांबलाय तो. हा चेंडू मात्र डॉट आलाय. जशास तसं मात्र प्रत्युत्तर दिलं तिथे टी फॉर टॅग पाहायला मिळालं. चेंडू डॉट आलाय. 2 चौकार मात्र दीर्घाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समीकरण आता बदललं गेलंय. पहिले 3 चेंडू झाले. 27 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 58 धावा त्या जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्यात. जवळपास आपण जर पाहिलं 13 धाव्यांची सरासरी आहे. 13 धाव्यांची सरासरी प्रत्येक षटकामध्ये राखायची हे समीकरण गाठण्यासाठी रिव्हर्सचा प्रयत्न होता. चेंडू हवेत तिथे पाहायचे. पंचांचं बोट आकाशाकडे. मोठी विकेट आली आहे. रोशन अर्थात 12 जोरी होईल बाद. धक्का क्रमांक पहिला. पहिली विकेट आली. पहिला बॅटर रोशन. त्याच्याकडून मात्र संघाला बऱ्याचशा अपेक्षा होत्या. ज्याच्या खांद्यावरती संघाची बरीचशी जबाबदारी होती तो रोशन मात्र 2 चौकार खेळले. 8 धावा वैयक्तिक बनवल्या आणि चौथ्या चेंडूवरती मात्र तो बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. उंच पुरा तगडा ताकदवान असणारा रवी बांडेकर. पहिल्याच बॉलवरती आसमान दाखवण्याचा प्रयत्न होता परंतु पहिला चेंडू तिथे बॅटवरती येत नाहीये. रवी मात्र पहिला चेंडू खेळत असताना बीट झाला. दीर्घाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अमोलदादा जाधव यांचं देखील प्रामुख्याने या ठिकाणी शुभागमन होत आहे. दादांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दीर्घाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये 8 धावा धावपलकावरती. 8 2 संघांमध्ये पडले गाठ. कोण कोणाचे लावणारे वाट. एका बाजूने वाळीण डोंगरगाव तर त्यांच्या विरोधामध्ये काशिक. या 2 दिग्गज संघांमध्ये हा प्री क्वार्टर फायनलचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये सोडून दिला जाईल. कोणत्या प्रकारे छेडछाड केली नाही. तिथे वाईटची अपेक्षा होती रवीला परंतु आपण पाहतो तिथे पंचांनी डॉट बॉल घोषित केल्यानंतर मात्र बॅटिंग टीमने चॅलेंज केले त्या निर्णयाला. तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केली. रिव्ह्यूचा वापर केलाय. प्रत्येक संघाला आपण जर पाहिलं तर इनिंग मध्ये 1 रिव्ह्यू आपण दिलेला आहे. त्याचाच आपण पाहतो इथे वापर केला जाईल. 3 कॅमेऱ्याच्या साह्याने मात्र ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. cricklive.in च्या माध्यमातून अमित भुजबळ आणि त्यांची संपूर्ण टीम मात्र या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करताना पाहायला मिळते. त्या टीमचा आधार घेतला जाईल आता. त्यानंतर मात्र तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता या डावामध्ये राहिलेल्या 4 षटकांमध्ये तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 8 धावा एका विकेटच्या बदल्यामध्ये 24 चेंडू बाकी असतील आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 58 धावेंची गरज आहे. 24 चेंडू आणि 58 धावा ही समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल. पहिलं षटक ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस मात्र 13 धावेंची सरासरी होती परंतु पहिल्या षटकामध्ये तितक्याशा धाव्या आल्या नाही. आता सरासरी वाढताना पाहायला मिळते. जवळपास 14.5 सरासरी जे मात्र इथून पुढच्या 4 षटकांसाठी तर राखावी लागेल. आघाडीचा एक बॅटर मैदानाच्या आतमधून माघारी गेलाय. दुसऱ्या बाजूने आघाडीचा दुसरा फलंदाज मयूर लायगुडे अजून अद्यापही एकही चेंडू त्याने फेस केलेला नाहीये. 8 धावा धावपलकावरती 24 चेंडू आणि 58 धावा हे समीकरण. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती हनुमंत. ज्या हनुमंताने मात्र या पूर्वीच्या सामन्यामध्ये उरवडे संघातील 3 दिग्गजांना मात्र तंबूचा आसरा दाखवला होता तो हनुमंत तिडके षटक क्रमांक 2 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती आता दाखल होतोय. चला मित्रांनो, वेळेचं बंधन तुम्हाला आहे, विसरून चालणार नाही. दिलेल्या नियमित वेळेमध्ये तुम्हाला पहिले 4 षटक संपवायचे आहेत त्यामुळे थोडी घाई करा. जास्त वेळ क्षेत्रक्षेत्र सजवण्यासाठी तुम्ही घेताय. हनुमंत तयार. समोर आपण पाहतोय मयूर पहिला चेंडू फेस करत डावकुरक शैलीचा बॅटर. पहिलाच बॉल वरती चेंडू करतोय हवाई सफर आणि प्रेक्षकांना सलामी देत चेंडू सीमारेषा पार. षटकार.
पहिल्याच बॉलवरती जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला मयूरच्या बॅट मधून. आतापर्यंत मयूरने फक्त पाहिलं होतं, परंतु आता करून दाखवलं. पहिला चेंडू इथे मात्र खेळायला भेटला. पहिल्याच बॉलवरती ताकद पाहायला मिळाली आहे त्याची. षटकार आलाय. फुल टॉस होता. मिड ऑनच्या डोक्यावरतून मात्र हा स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑन मध्ये चेंडू सीमा पार फरार. मिळतील धावा 4. सनसनी चौकार. षटकारा पाठोपाठ आलेला हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. अशाच प्रकारे सुरुवात केली होती तिथे मात्र रोशनने. 30 प्रकारची सुरुवात आता मयूर देखील करतोय. मृत चेंडूचा इशारा तिथे. रणपणे थोडासा अडथळा. अनुभवाचा वापर करावा लागेल हनुमंत यांना. तुम्ही किती उन्हाळे पाहिले त्यापेक्षा त्या उन्हाचे किती चटके सोसलेत हे महत्वाचं आहे. किती पाऊस काळे पाहिले त्यापेक्षा त्या पावसामध्ये किती चिखल तुडवला आणि किती विजयाच्या वाटा शोधल्या हे महत्वाचं असणार. अनुभव इथे पणाला लावावा लागेल. अनुभवाचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. तर मग चेंडू आपण पाहतोय मोठी अपील केली गेली. लाऊड अपील काहीशी विचारणा पंचांना, पण तो पंच आपल्या निर्णयावरती ठाम राहिले. तिथे बॅटाने बॉलचा संपर्क नाही आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव. डॉट बॉल जो स्कोर कार्ड वरती नोंदवला जातोय. 18 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये अजूनही 21 चेंडू बाकी आहेत. 21 चेंडू मध्ये 48 धावा. फुल टॉस वरती फुल टॉल वसूल. चेंडू आउट ऑफ दी पार्क. बिगिट चेअर षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिलं षटक पाहिलं तर पहिल्या षटकातील पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते. त्यानंतर 1 चेंडू निर्धाव. त्यानंतर मात्र विकेट आली होती. परंतु षटक क्रमांक 2 आपण पाहतोय आतापर्यंत. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 1 चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्या पुढच्या चेंडूवरती पुन्हा आलेला षटकार. 24 धावा धावफलकावरती. मयूर लायगुडे इथे प्रचंड मोठे आक्रमण करतोय. प्रचंड मोठे बिग हिट त्याच्या माध्यमातून खेळले जात आहेत. यावेळेस मात्र तिथे पॅडचा संपर्क झाल्यानंतर मात्र चेंडू तोंडावरती आदळला. पाणी घेऊन जा. खेळाडूला विनंती, पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. डगआउट मध्ये कृपया पाणी असेल तर घेऊन जा त्वरित. खेळाडूला विनंती, डगआउट मधून पाणी घेऊन या. दरम्यानचा चेंडू आपण पाहतो तिथे मात्र टॉट बॉल निर्धाव चेंडू. 24 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2चा आता अखेरचा चेंडू घेऊन हनुमंत तयार. समोर मयूर. शेवटचा चेंडू तिथे इष्टांच्या मागे ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक येतो. थोडासा पंबल गडबड झाली तिथे. चेंडू हातामध्ये येत नाहीये. तोपर्यंत आपण पाहतो एका धावेचा प्रयत्न झाला. एक सिंगल आली शेवटच्या चेंडूवरती. 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये विकेट आली. आक्रमण देखील झालं. षटक क्रमांक 2 मध्ये आक्रमण झालं, विकेट आली नाही. एकूण धावा धावफलकावरती 25 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या 18 चेंडू आता दुसऱ्या डावातील दुसऱ्या इनिंगचे बाकी असणार आहेत आणि 18 चेंडू मध्ये 41 धावा हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 66 धावेंचं आव्हान
66 धावेंचं मात्र जे टार्गेट ठेवलंय त्याचा पाठलाग इथे सुरू आहे. तर धावा एका बाजूने बनवण्याचा प्रयत्न, आक्रमक स्ट्रोक खेळले जाते, परंतु त्याच धावा बरोबर असताना फलंदाज रोखण्यासाठी तेच तर्रार चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये टाकले जातात, तिखट मारे केले जात आहेत. एक विकेट आतापर्यंत घेण्यामध्ये रोहित गोंतेला यश आलं होतं. त्यानंतर हनुमंतला पण पाहिलं, आक्रमण त्याच्यावरती झालं, विकेट मात्र त्याला मिळाली नाही. आता पुन्हा एकदा धावा तिथे रोखण्यासाठी, पुन्हा एकदा धावपलकाला मात्र ब्रेक लावण्यासाठी विकेटच्या शोधात आणि आपण पाहतोय रोहित गोंते हा गोलंदाज पुन्हा त्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होतोय. चला मित्रांनो, स्पीडअप करा, वेळ मात्र तुमच्याकडे कमी आहे, हे विसरून चालणार नाही. चला, क्षेत्ररक्षण करणारी टीम, तुम्ही जास्त वेळ खर्च करताय, प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत. रोहित आता सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू, त्यानंतर पहिला बॉल, रिव्हर्स स्विचचा प्रयत्न होता, तिथे रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पाटाने बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये होत नाहीये. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव, पहिला चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथं टॉट येताना पाहायला मिळेल. रोहित गोंतेने या पूर्वीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, त्यानंतर संघाने पुन्हा विश्वास दाखवलाय, 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या, एक विकेट मिळवली होती, आणि आता पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये तो दाखल झाला गोलंदाजीच्या मार्कवरती. फुलबट टप्प्याचा होता चेंडू, खोदून काढलाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय केलं चेंडूने आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावपलकावरती 29 धावा आतापर्यंत धावपलकावरती नोंदवल्या गेलेल्या 29 धावा स्कोरकार्ड वरती. चला, वेळ वाचवा, स्पीडअप करा दोन्ही टीम्स, जास्त वेळ तुम्ही खर्च करताय. यानंतर क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. तुमच्या 2 संघांपैकी एक संघ पुढे जाणार आहे, त्यामुळे तो सामना देखील आपल्याला जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका खेळला, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक मात्र बराचसा दूर आहे, एक टप्पा घे, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला, मिळाल्या धावा 4, हा आलाय चौकार. थँक्यू. धावपलकावरती 33 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र बैठक सजवली, तिथे चेंडूला दिशा दिली आणि चेंडूने पाहिली सीमारेषा, लागोपाठचा येतोय 3रा चौकार. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार खेळतोय मयूर लायगुडे. तिथे 10 चेंडूमध्ये 29 धावा आतापर्यंत बनवल्यात. संघाच्या धावपलकावरती आतापर्यंत एकूण धावा आहेत त्या 37, सांघिक 37 धावा धावपलकावरती आहेत, त्यामध्ये 29 धावा मयूरच्या बॅटमधून. रवीला मात्र वैयक्तिक धावींचं खातं अजूनही उघडायचे, 2 चेंडू त्याने खेळले, परंतु वैयक्तिक धावा तो स्वतःच्या धावपलकावरती नोंदवू शकला नाही. काहीसा कानमंत्र दिला तिथे गोलंदाजाला. आता पाहायचं ते दिलेल्या कानमंत्राचा कशा प्रकारे फायदा घेतला जाईल, कशा प्रकारे मात्र ते दिलेल्या कानमंत्रावरती मार्गस्थ गोलंदाज होईल, हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. 37 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न होता, परंतु अशी हालचाल करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केली. यावेळेस मात्र रोहितने वेग वाढवला, अचूकता वाढवली, वाईड यॉर्कर आणि ते बुंदात टाकला चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, कोणत्या प्रकारे धाव नाहीये, हा चेंडू पात्र निर्धाव पाहायला मिळेल.
लखपती करणारी ही क्रिकेटची स्पर्धा, 1,00,000 रुपयाचा प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक असणारी ही क्रिकेटची स्पर्धा संग्रामदादा चषक 2025 प्री क्वार्टर फायनलची लढत दोन्ही संघांसाठी करूया मरोचा सामना आहे. दोन्ही संघांसाठी नॉकआउटचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो यानंतर मात्र नवखंडनाथ क्रिकेट क्लब बुरावडे संघाच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळेल. क्वार्टर फायनलची लढत लढताना पाहायला मिळेल. जो संघ पराभूत होईल त्या संघाने पाहिलेले स्वप्न जे मात्र इथेच मोडले जाणार, त्या संघाचा प्रवास जो मात्र इथे संपणार आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. 18 चेंडूंचा खेळ झालाय. धपलकावरती 18 चेंडूमध्ये 38 धावा ज्या स्कोर कार्डवरती नोंदवल्यात. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 28 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 28 धावा. आता या समीकरण जर मात्र फलंदाजांसमोर अवघड पद्धतीने ठेवायचं असेल तर विकेट घ्यावा लागतील. एका बाजूने रवी मात्र अजूनही वैयक्तिक खातं उघडू शकले नाहीये, परंतु दुसऱ्या बाजूने मयूर लायगुडे प्रचंड आक्रमक पवित्र धारण केलाय. आक्रमक स्ट्रोक त्याने खेळत. विध्वंसक बॅटिंग जी मात्र त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. या 2 फलंदाजाला रोखणं गरजेचं आहे जर इथून पुढे कमबॅक गोलंदाजीला करायचं असेल तर. गोलंदाजाला मात्र इथे आता स्वतःची ताकदपणा लावावी लागेल. चला काशिक टीम मित्रांनो, तुम्ही जास्त वेळ खर्च करताय. अडोतीस धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन हर्षद हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. क्षेत्ररक्षण करणारी टीम आयोजक कमिटीच्या वतीने सूचना येतात, तुम्ही जास्त वेळ खर्च करताय. वारंवार तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण आपण काही नियम ठेवलेत, काही वेळ दिलाय, ते वेळेमध्ये सामने कंप्लीट होणं गरजेचं आहे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती उंची मिळाली आहे, लांबी कमी. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, टिपतोय झेल आणि विकेटची देतोय हमी. तिथे मोठी विकेट आली. ज्या विकेटच्या शोधात होता मात्र गोलंदाज, ती विकेट मिळाली तिथे. मयूर लायगुडे होईल बाद. मयूरची विकेट आली आहे, ज्याने मात्र आतापर्यंत खिंड लढवली, ज्याच्या बॅटमधून मात्र धावा येत होत्या. तो फलंदाज मात्र आता माघारी गेलाय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश जोरी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती वेगाने बॅट फिरवली. तितकाच वेगवान चेंडू होता. काटेकी टक्कर पाहायला मिळते इथे. 2 महारथी एकमेकांच्या आमने सामने येऊन उभे थांबलेत. 2 दिग्गज संघांमध्ये मात्र इथे कडवी झुंज सुरू आहे. 38 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती. 10 चेंडू बाकी आहेत, अजूनही 28 धावा. हर्षदचे 2 चेंडू नक्कीच संघासाठी फार महत्वाचे ठरलेत. फार महत्वाचं असणार हर्षदचं हे षटक. यावेळेस मिड विकेट मध्ये 1 तेरी तो 1 मेरी. मिड विकेट मध्ये निलेशच्या बॅट मधून षटकार. विकेट घेतली तिथे. त्यानंतर चेंडू डॉट आला, परंतु त्यानंतर आलेला हा षटकार. हर्षद वरती आक्रमण झाले. स्कोर कार्ड वाढेल. समीकरण आता बदललं जातंय. हर्षद पुन्हा तयार होतं. विकेट पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न. फटका यावेळेस देखील फटला. त्या ठिकाणी आपण पाहतो चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. विकेट आली आहे. निलेश मैदानाच्या आतमध्ये होईल बाद.
थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय किरण लायगुडे. स्कोरकार्ड वरती धावा आहेत ते 44 धावा. षटकाराला आक्रमणाचा प्रयत्न झाला, त्यानंतर पुन्हा कमबॅक केलं हर्षदने. पुन्हा आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकेट आली आहे, त्या ठिकाणी फलंदाज माघारी गेलाय. 8 चेंडू बाकी आहेत. 8 चेंडू मध्ये 22 धावा. हे समीकरण अद्याप मैदानाच्या आतमध्ये आता शिल्लक असेल. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा आता तयार होतोय. पुन्हा त्या क्षेत्ररक्षकांची हालचाल तिथे पाहायला मिळते. थोडं स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे. स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय संजय भाऊ जाधव यांचे या ठिकाणी शुभ आगमन होते. मान्यवरांचा शुभ आगमन आणि एक अप्रतिम झेल. नाईस कट. विकेट आली आहे. ज्या पावली फलंदाज दाखल झालाय त्याच पावली माघारी जाईल. विकेट. किरण बाद. तुझ्या गाण्याची उडवीन पुंगी जातील हादरून. तुझ्या गाण्याची उडवीन पुंगीन जातील हादरून. नको टाकू मला थँक्यू. चला स्पीडअप करा मित्रांनो, थोडी घाई करा. संघावरती आता मोठं संकट ओढवताना पाहायला मिळतंय. 3 विकेट आल्यात एका षटकामध्ये. 3 मातब्बर बॅटर जे मात्र अगदी स्वस्तात घरट्यामध्ये परतलेत. 3 फलंदाजांना मात्र या षटकामध्ये तंबूचा आसरा दाखवलाय. 44 धावपलकावरती 4 विकेट. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 4 अंक धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये कुणाल साठे. यावेळेस भन्नाट वेग कुणाल समोर दाखवलाय. भन्नाट वेग होता तिथे. बॅटाने बॉलचा संपर्क नाही. धाव घेण्याचं देखील धाडस केलं नाही फलंदाजांनी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा चेंडू शेवटचा होता. केवळ 6 धावा. 1 षटकार आला. त्या व्यतिरिक्त कोणतीही धाव नाही. कौतुक असलं हर्षदचं. 1 षटकार येऊन देखील 3 विकेट मिळवल्या. त्या व्यतिरिक्त कोणत्या प्रकारची धाव नाही. समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू 28 धावा. 6 चेंडू 22 धावा. 12 चेंडू मध्ये 28 बनवायच्या होत्या. आता 6 चेंडू मध्ये 22 अजूनही बनवायच्या. 44 धावा धावपलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ झालाय. चला स्पीडअप करा. उरवडे संघाचा संघनायक विनंती संपर्क करायचा आहे. उरवडे टीमचा कॅप्टन संपर्क करा. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडी घाई करा, तुम्ही जास्त वेळ घेताय. क्षेत्ररक्षण करणारी टीम, एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे होता पहिल्या 4 षटकांसाठी. त्यापेक्षा तुम्ही जास्त वेळ घेतलाय, त्यामुळे आता केवळ 4 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतील. शेवटचं षटक, अंतिम षटक. गोलंदाजीच्या मार्कवरती तुकाराम. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर लेग मध्ये हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक येतोय, बनतोय दर्शक. पहिलाच बॉल सीमारेषा पार, चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकाराला मात्र सुरुवात झाली. शेवटचं षटक सुरू आहे. शेवटच्या षटकामध्ये मोठं धावफलक त्या ठिकाणी गाठायचं आहे. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत, 18 धावा. रवीला इथे लढावं लागेल. रवी मांडेकर आपण पाहतोय, स्वतःला सिद्ध करावं लागेल. हिरो बनण्याची संधी त्याच्याकडे पुन्हा आली आहे. फुलटॉस, परंतु फटका फसला तिथे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, झेल टिपलाय. पुन्हा एक मोठी विकेट आली रवी मांडेकरच्या रूपाने. 5वा धक्का. पाचवा फलंदाज बाद झाला. निम्मा संघ आता माघारी गेलाय. संघावरती आता मोठं संकट ओढावलंय. हर्षदचं षटक, त्यामध्ये 3 विकेट आणि केवळ 6 धावा. हे सामन्यामध्ये मात्र रंग बदलून गेलं सामन्याचं. आता शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आणि 18 धावा. षटकार चौकार खेळावे लागतील. आता आक्रमकता
दाखवावी लागेल तिथे. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. कोणत्या प्रकारची धाव तिथे खर्च होत नाही. शेवटचे 3 चेंडू 18. प्रत्येक चेंडूवरती षटकार खेळावं लागेल. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. 48 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा इथे मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय. चेंडू हवेत. हनुमंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु पोहोचू शकला नाही. झेल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय होत नाहीये. एक सिंगल, एक धाव जे मैदानाच्या आतमध्ये येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढलं जातंय परंतु हे समीकरण आता अवघड झालंय. शेवटचे 2 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता मात्र असेल त्या ठिकाणी. 2 चेंडू 17. आडवा बॅट नाही, अक्रॉस दी बॅट. कुणालच्या बॅट मधून चेंडू करतोय हवाई सपाट. लेट पण थेट आलाय षटकार. किरण थँक्यू. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे आणि एका चेंडू मध्ये 11 धावेंची गरज आहे. एका चेंडू मध्ये 11 धावा. फुल टॉस स्क्वेअर लेग मध्ये कुणालच्या बॅट मधून पुन्हा एकदा बिग हिट. सामना मात्र जिंकलाय काशिक क्रिकेट क्लब काशिक संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. वेल प्लेड. थँक्यू. काशिक संघाने सामना जिंकलाय. टॉस साठी या आणि प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरतोय हर्षद. हर्षद आपण देखील यायचंय. चला कॅप्टन टॉस साठी या. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ घेऊ नका. टॉस संपन्न झाल्यानंतर मात्र उद्याचे लॉट्स आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. ज्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेसाठी 5व्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय. माजी उपसरपंच सन्मान्य दत्तभाऊ गाडवे यांच्या शुभ हस्ते क्वार्टर फायनलच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. त्याचप्रमाणे सुभाषदादा जाधव आणि संजय दादा जाधव याही दोन्ही मान्यवरांना विनंती आपण देखील या. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील सर्वाधिक महत्त्वाच्या सामन्याचा टॉस केला जातोय. टॉस संपन्न झाल्यानंतर मात्र लॉट संपन्न केले जातील. उद्याच्या सामन्याचे लॉट्स आपण या ठिकाणी करणार आहे.